वाजीव वाजीव त्यांना जरा वाजीव त्याच्यासाठी वाजीव जरा नंतर आपण वाचूया, परंतु आता फर्स्ट एलिमिनेटर कडे जाऊया, कारण जो जिंकेल तो खेळेल याच्यानंतर. हे ऑफलाईन स्कोरर या कुणीतरी. दादू ये, आला आला, थांबा थांबा एक मिनिट. पहिल्या एलिमिनेटरचा सामना यावेळेला आपण पाहतोय, कारण जो जिंकेल तो नक्कीच खेळेल याच्यानंतर फ्रेंड्स वॉरियरच्या विरोधामध्ये, परंतु जो संघ पराजित होईल तो संघ मात्र चतुर्थ क्रमांकावरती विराजमान झालेला पाहायला भेटेल. स्ट्राईक वरती खेळताना आपण पाहतोय अमय पालकर यांना नॉन स्ट्राईक मार्क वरती मागच्या मॅचचे हिरो मिस्टर अनुप देशमुख सज्ज होतील. नीतू गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल, यावेळेला कदाचित आपण बघूया पंचांचा काही इशारा येतोय का, तर एक धाव आली आहे. 1+1, हो 2 धावा आल्या, 2 धावा आलेल्या आहेत. नीतू याने मात्र चांगलं कमबॅक केलं या बॉलवरती. अगोदरचा स्वेअर मारा केलेला होता, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नीतू यांच्याकडून. या षटकामध्ये पुन्हा एकदा हाई बॉल थोडासा खराब टाकला जातोय, लेग स्टंपला मिस करणारा बॉल होता. नीतू यांच्यावरती दबाव प्रेशर मात्र पाहायला मिळालं. नीतू सुरुवात कशी करतायत ना याच्यावरती राज फायटरचं बरंच काही फ्युचर डिपेंड्स राहतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर द विकेट मारा, हा बॉल चांगला टाकलाय. उसळी घेणारा बॉल होता, मात्र फलंदाज इथे पूर्णपणे बीट झालेले पाहायला मिळाले. धाव इथे आलेली नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव प्रेशर दोन्ही टीमच्या खेळाडूंवरती असेल. टीमची धावसंख्या मात्र 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. नीतू चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. अनुप यांनी दावा केला होता कदाचित इथे वाईड वगैरे असेल, परंतु नाही, पंचांच्या दृष्टीने फेअर डिलिव्हरी होती. परंतु त्यानंतर पुढचा बॉल देखील चांगला टाकलाय. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक पुन्हा एकदा मिस्टर नीतू यांच्याकडनं पाहायला मिळाला. 3 बॉलवरती आतापर्यंत 3च धावा त्यांनी खर्च केला. या बॉलवरती पुन्हा एकदा बॅक टू द नीतू खेळण्याचा प्रयत्न झाला. नीतू यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 बॉल झाले, 3 धावा बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना एनएस बुल्स या टीमने, परंतु यावेळेला मात्र केवळ दिशा दिली. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल धाव जरूर मिळाली. टीमची धावसंख्या 4 पर्यंत पोहोचली देखील. शेवटचा बॉल मात्र बाकी असताना पहिल्या ओव्हर मधला नीतू वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर किशोर असेल, त्यानंतर बंटी असेल, परंतु शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल धाव घेतली. षटक देखील संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र 5 पर्यंत पोहोचली आहे. अमय 6 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतायत. अनुप जे आता पहिल्यांदाच आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतील. नीतू मात्र 5 धावा जरूर दिल्या, परंतु त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि तदनंतर मात्र आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन तर टीमसाठी दुसऱ्या ओव्हर करता येत आहेत मिस्टर किशोर यांना देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी पार पडताना पाहिलेली आहे. फर्स्ट एलिमिनेटर सामना जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल, म्हणजे सेकंड क्वालिफायर मॅच मध्ये खेळ फ्रेंड्स वॉरियरच्या विरोधात. तर जो संघ पराजित होईल तो मात्र स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ ठरणार आहे. किशोर यांच्या हातामध्ये चेंडू असेल, राऊंड विकेट गोलंदाजी करतील, परंतु यावेळेला मात्र ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. फटका फसला. लेग बायच्या रूपामध्ये सिंगल धाव जरूर मिळाली आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवरती आता धावा झालेल्या आहेत 6.
7 बॉलला आतापर्यंत सामोऱ्या गेलेत. 6 धावा बनवल्या तिथे. अनुप देशमुख अजून देखील खातं ओपन करण्याच्या पवित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुनश्च एकदा किशोर सज्ज होत आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना अनुप यांच्यासाठी यावेळेला फटका प्रॉपर होता. कलात्मक पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या माध्यमातून एक सन्मानजनक धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न अनुप आणि त्याची टीम आपल्या समोर करताना पाहायला मिळते. किशोर आखो टप्प्याचा बॉल खेळला, ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. एक धाव मात्र इथे रोखू शकलेले नाहीये. धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. टीमची धावसंख्या आता तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती पोहोचली आहे. किशोर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात त्यांनी. अनुप 3 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतात, तर अमय देखील 6 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतात. हा बॉल चांगला टाकलाय. चांगलं यशस्वी पुनरागमन पुन्हा एकदा किशोर यांचं पाहायला मिळालं. 4 बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये झालेले आहेत. किशोरने मात्र 2च धावा खर्च केल्या. टोटल टीमची धावसंख्या मात्र 8 पर्यंत आपल्याला पाहतोय. शेवटचं षटक अजून देखील बाकी असेल. 15 किंवा 16च्या आसपास धावसंख्या घेऊन जायला पाहिजे, जेणेकरून एक चांगली फाईट आपल्याला पाहायला भेटेल. फुल टॉस बॉल टाकला इथे, ऑन साइडला ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन होता, सिंगल जरूर मिळेल. आणि त्याचबरोबर आता धावसंख्या 9 पर्यंत पोहोचते आहे. आघाडीची जोडगोळी अजून देखील मैदानामध्ये पार्टनरशिप जर पाहिली तर 9 धावांची आपण पाहतोय. राज पाटरच्या टीमने टॉस जिंकला आणि त्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आतापर्यंत चांगला त्यांचा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. ज्या पद्धतीची कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत पार पडली, याच्यानंतर कदाचित बंटीवरती जबाबदारी असेल षटक क्रमांक 3 पूर्ण करण्याची. पुन्हा एकदा या ठिकाणी फुलटॉस करून घेतला. धावचीची संधी जरूर होती जर धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला असता तर, परंतु तसं काही घडलं नाही. षटक देखील इथे संपलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9 या आकड्यावरती. किशोर यांनी मात्र 3च धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी मिस्टर किशोर यांची. 9 धावा झालेत आतापर्यंत 12 बॉलमध्ये. येणारे 6 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील? संभवता चेंडू बंटी यांच्या हातामध्ये दिला जाईल. बंटीने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगल्या फलंदाजांची घंटी वाजवू शकतात ती क्षमता या गोलंदाजाकडे जरूर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण सर्वांना माहिती आहे, समुद्र मंथन केल्यानंतर त्यातनं रत्न निघालेलं होतं आणि म्हणूनच मंथनला आता इथे बोलवलेलं आहे. त्याला मात्र इथे कुठेतरी मंथन करावं लागेल. विजयाचं रत्न बाहेर काढायचं असेल तर या खेळाडूची गोलंदाजी तेवढीच धारदार होणं गरजेचं असेल. परंतु तत्पूर्वी षटक सुरू होईल. अनुप आणि अमय यांच्यामध्ये आपण संवाद ऐकला. बंटी यावेळेला मात्र षटक क्रमांक 3 साठी सुरू होतोय. धावलाय, पंचांना क्रॉस केलाय आणि त्याचबरोबर चेंडूला मात्र इथे खेळून देखील काढलं जातं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचवली. 10 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल अजून देखील बाकी असतील या षटकाच्या समाप्तीसाठी. म्हणजे कितीतरी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल एक धाव इथे कंप्लीट केली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं. 11 धावा झालेल्या आहेत. किमान तरी 15च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जाऊ शकेल एनएस बुल्स या टीमच्या माध्यमातून. मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेताना गवे प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. धावचीची संधी ठरू शकली असती, अपील जरूर झालं, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले देखील आपण पाहिलेत. अनुप 3 धावांवरती खेळताय. 6 चेंडूला ते सामोरे गेलेत, तर अमय मात्र 5 धावांवरती खेळतायत. 9 चेंडूला आतापर्यंत सामोरे गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय महेशदादा मुंडेकर यांच्याकडून. बघा, जो किशोर होता त्याला आता मात्र सीमारेषेवरती पाचारण केलं गेलं.
त्याचबरोबर नीतू जो की ऑफ साईडला कव्हरच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना जरूर पाहायला मिळतील. फुलटॉस करून घेतला. 2D साठी प्रयत्न होता. सक्सेसफुल ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. अनुप मागच्या मॅचचे हिरो ठरले होते. 4 बॉलमध्ये 9 बनवायचे होते आणि सलग 2 बॉलवरती 2 चौकार ठोकत त्याने जबरदस्त विक्ट्री आपल्या टीमला प्राप्त करून दिलेली होती. तोच वन मॅन आर्मी, पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे अनूप कहते हैं. 14 धावा आलेत. एखादा डॉट बॉल येणं अपेक्षित असेल, एखाद्या बॉलवरती जर विकेट मिळाली तर नक्कीच चांगलं कमबॅक पुन्हा एकदा राज फायटर्सकडनं होऊ शकेल. परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय धावचीची संधी जरूर बंदी असती, परंतु मिसफील्ड झाली थोडीशी. एक धाव यावेळेला कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी अनुप प्रयत्न करतायत परंतु मिळणार नाहीयेत, कारण चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आलेला होता आणि या इनिंग मधला आता शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. NS बुल्सच्या विरोधामध्ये राज फायटर्स टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना आपण सर्वजण बघतोय. शेवटचा बॉल बंटी 6 धावा खर्च केल्यात. हा बॉल चांगला टाकलाय फलंदाज मात्र अठरा बॉल 16 धावांची आवश्यकता. सेकंड इनिंगला इथे आरंभ होतोय. पहिलाच बॉल शैलूने सन्मान दिलाय. आदर आणि चादर जर चुकीच्या व्यक्तीला दिली तर नेहमी आपण एक्सपोज होतो. शैलू इस समय बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे. 17 गेंदें सुधारनों की जरूर आवश्यकता होगी यहाँ पर, लेकिन इस समय लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद छेड़छाड़ी करने का कोई भी मन नहीं बनाया था, जाने दिया था, ताकि यहाँ पर शैलू को मालूम था कि यकीनन ये वाइड गेंद होगी और पहला रन अतिरिक्त के तौर पर स्कोर बोर्ड पर जुड़ता हुआ सिंगल के साथ यहाँ पर आगाज जरूर हुआ है. 17 गेंदे और 15 रनों की और आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए. लेकिन इस बार फिर एक मतलब बॉटम का खूबसूरत इस्तेमाल. दो पैरों के बिल्कुल बीचों बीच गेंद गई थी डिक्लेयर जोन में, जहां पर सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ ही साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 2 मिले हैं. यस एब्सोल्युटली, यानी कि 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर. क्या जबरदस्त पलटवार, वार पर वार, हर बार पलटवार. यही तो मिस्टर शैलू की खासियत रही है. 16 गेंदे 13 रनों की आवश्यकता. जो भी टीम जीतेगी वो प्रतियोगिता के अगले राउंड में पहुंचेगी, यानी कि सेकंड क्वालिफायर मुकाबला वो जरूर खेलेगी फ्रेंड्स वॉरियर्स के खिलाफ. यानी कि जो टीम हारेगी वो प्रतियोगिता से बाहर हो जाएगी, यानी कि वो टीम चौथे नंबर पर विराजमान होगी. फिलहाल ये अच्छी गेंद थी. जबरदस्त कमबैक करने का प्रयास मिस्टर अनुप देशमुख के द्वारा जरूर देखा था. मात्र 3 बने हैं, अभी भी 15 गेंदे शेष है.
और 13 रनों की आवश्यकता, बड़ा स्ट्रोक खेलने की कोई आवश्यकता नहीं है, सिंगल सिंगल के साथ यहाँ पर आगे बढ़ने की जरूरत होगी। लेकिन इस बार अनूप दबाव प्रेशर यहाँ पर स्पष्ट रूप से दिखाई देता हुआ मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर जरूर सिंगल मिलेगा और साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 4 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर है। क्या ये दबाव होगा? मुझे लगता है काफी तेज तर्रार गेंदबाजी करने के प्रयास वो पूरी तरह से दिशा से भटकते हुए नजर आ रहे हैं मिस्टर अनूप देशमुख। वापसी कर दी पड़ेगी, क्या वो वापसी करेंगे? लेकिन नहीं, शैलू भी मंजे हुए बल्लेबाज है। जैसे कि देखा कि थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद है, रूम जरूर बनाया था, पॉइंट के ऊपर से खेला था, सिंगल जरूर मिला और सिंगल के साथ ही साथ यहाँ पर देखिए रन संख्या पहुंच चुके हैं 5 पर। इस ओवर की शायद 4 गेंदे हो चुके, 2 गेंदे अभी भी बाकी है। मुकाबले को जीतने के लिए 14 गेंदे 11 रनों की आवश्यकता। जो टीम जीते, ओ यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी तो अच्छी थी लेकिन विकेट कीपर नहीं रोक पाए। अंत में गेंद डिक्लेयर जोन की तरफ गई जहां पर सिंगल का सहारा मिला। 13-7 हो तो हमें क्या कमी है? अगर ये इसी तरह से गेंदबाजी चलती रहेगी तो बल्लेबाज के लिए मुकाबला थोड़ा सा आसान हो जाएगा। रोकना पड़ेगा एक एक रन को। फिलहाल यहाँ पर 6 बने, 5 गेंदे हो चुके, 10 रनों की और आवश्यकता, 13 गेंदे अभी भी बाकी है। अनूप देशमुख और 2 विकेट, लेकिन इस बार अलॉन्ग द कारपेट के जरिए जरूर खेला। सिंगल यहाँ पर मिलेगा। सिंगल के साथ ही साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 12 गेंदे 9 रनों की आवश्यकता। दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला होगा। हम देख रहे हैं गवे प्रीमियर लीग 2024 पर्व 2 का ये शानदार ग्रैंड फिनाले का दिन। 12 गेंदे 9 रनों की आवश्यकता। यहां से मुकाबले को जीतने के लिए जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख। वो कहते हैं ना कि जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख। हौसले के तरकश में वो कोशिश का तीर जिंदा रख। हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन दोबारा जीतने की वो उम्मीद जिंदा रख। मुकाबला जीत की उम्मीद पर लड़ा जाएगा। 12 गेंदे 9 रनों की आवश्यकता, क्या होगा? प्रेडिक्शन क्या लगाना चाहेंगे यहाँ पर? जीतेगे? कितने रनों के आसपास पहुंचेंगे? कितने रनों पर रोकेंगे? शायद ये तो आने वाला समय बता देगा। ऐसा 12 गेंदे 9 रनों की आवश्यकता। प्रेडिक्शन तो यही लगाया जा रहा है कि आखिरी 6 में 4 आवश्यक होंगे। ओहो, यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बार मिस्टर एक्स्ट्रा का इशारा जरूर आएगा। सिंगल के साथ इस ओवर का आगाज किया था। जिसका अंत भला वो सब कुछ भला होता है। वो अंग्रेजी में कहावत है ना, ऑल इज वेल दैट्स एंड इज वेल। जिसका अंत भला वो सब कुछ भला होता है। ऑल दॅट्स ग्लिटर इज नॉट गोल्ड. म्हणजे मराठीमध्ये जे चमकतं ते सर्व सोनं नसतं. इथेच जर तुम्हाला सुवर्णमय कामगिरी करायची असेल तर मात्र संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल इथे फॉलो थ्रो मध्ये खेळले, धाव घ्यायची होती जरूर परंतु मिळणार नाही. किशोर शैलूला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतायत, कारण शैलू एक गुणवान फलंदाज म्हणून ओळखले जातात. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ते माहीर राहिलेत. आक्रमक फलंदाजी करतात, अगदी गरज आहे ना त्याच पद्धतीची फलंदाजी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलंय. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने भिरकावला. धाव मात्र मिळाली नाही. दबाव प्रेशर आता वाढेल. 10 बॉल मध्ये 8 धावा पाहिजेत. माझ्या स्कोरर मित्रांनी मला सांगितलं की शेवटच्या ओव्हरचं जे प्रेडिक्शन असेल ते 6ला 4 येऊ शकतं, परंतु अजून देखील बघायचं नेमकं काय घडणार आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, जाऊन दिलाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. 9 बॉल 7 धावा अजून देखील बनवायचे आहेत. हा देखील सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकेल. राज फायटर्स या टीमला जर सेकंड क्वालिफायर मध्ये पोहोचायचं असेल तर धावा बनवाव्या लागतील. एनएस बुलला जर सामना जिंकून सेकंड क्वालिफायर साठी क्वालिफाय व्हायचं असेल तर इथे धावा डिफेन्स कराव्या लागतील. संघर्ष संघर्ष दोन्ही टीम सातत्यानं परिश्रम करताना आपण पाहिलंय. या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमच्या नावाची मोर उमटवली जाईल हे मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल, परंतु तत्पूर्वी 9 बॉल 7 धावा बनवायचे आहेत. अविनाश आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. शैलू 6 बॉलला सामोरे गेले, 4 धावा जरूर बनवल्या, परंतु किशोर 3 बॉल मध्ये केवळ एका धावावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा यायला पाहिजे, 1D यायला पाहिजे, 2D यायला पाहिजे. बॉटम एंडचा चांगला वापर पुन्हा एकदा केला. याही बॉलवरती सिंगल वसूल केली आणि जे विजयाचं जे समीकरण आहे ते थोडं बदलण्याचा प्रयत्न झाला. 8 बॉल 6 धावा अजून देखील पाहिजेत.
8 मध्ये 6 म्हणजेच काय इथे पर बॉलवरती जरी सिंगल सिंगल घेतली तरी मला वाटतं वेगाने ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. इथे मोठा फटका खेळण्याची काही आवश्यकता नाही. मी तर म्हणेन सिंगल सिंगल घ्या. खराब बॉल असेल तरच मोठा प्रहार करा, अन्यथा तुम्ही सिंगलच्या माध्यमातून देखील सामना जिंकू शकाल. परंतु किशोरच्या डोक्यामध्ये नेमकं काय विचारचक्र सुरू आहे? शैलूला स्ट्राईक वरती आणायचंय का, मोठा फटका खेळायचा आहे का, हे देखील पुढच्या बॉलवरती यावेळेला बॉल चांगला टाकलाय. फॉलो थ्रो मध्ये खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती का, तर नाही, कारण फलंदाज मात्र वेगाने आपल्या क्रीज मध्ये पोहोचले देखील. आता 7 बॉल 5 धावांची गरज, म्हणजे माझ्या स्कोरर मित्रांनी जे प्रेडिक्शन व्यक्त केलं होतं 6 बॉल मध्ये 4 पाहिजे, अर्थात ते होऊ शकेल जर या बॉलवरती सिंगल आली तर. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो, परंतु सामना कोण जिंकेल याचं प्रेडिक्शन नव्हतं झालं. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकेल, अंदाज अपना अपना होता है. परंतु शैलू शैलू मला वाटतं इथे शेवटच्या बॉलवरती एक धाव घेतील, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. परंतु क्रिकेट आहे, एखादा मोठा फटका खेळण्याचा देखील प्रयत्न करू शकतात ते. खुदी को कर बुलंद इतना. मेरी एक दोस्त थी, वो मुझे हमेशा बोलती थी कि सागर, खुद ही को कर बुलंद इतना कि अगर आप हिमालय की चोटी पर भी पहुंच जाए तो भगवान भी आकर आपको पूछे कि बंदे अब तू नीचे कैसे उतरेगा. यावेळेला धाव 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 मित्रा, धावलाय परंतु इथे पोचला नाहीये. फलंदाज माघारी परतेल आणि मोठा झटका बसतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे 5 धावांची. जो बिल्कुल प्रेडिक्शन जो आपने बताया था कि 6 में 4 चाहिए, अगर वो रन बन सकता था, एब्सोल्युटली वो रन होना चाहिए था. थोड़े से स्लो भागे थे. अगर वो मिल्खा सिंह की तरह भागते या हुसेन बोल्ट की तरह भागते तो यकीनन रन हो सकता था. हुसेन बोल्टचा तुम्हाला इतिहास माहिती आहे, जमैकाचा धावपट्टू होता. 3 ऑलिम्पिक मध्ये धावला, 9 गोल्ड मेडल पटकवली आणि 9 गोल्ड मेडल पटकवण्यासाठी 3 ऑलिम्पिक मध्ये तो मात्र 2च मिनिटं धावला होता. 2 मिनिटापेक्षा देखील कमी वेळ धावला, परंतु या 2 मिनिटासाठी 22 वर्षे मेहनत घेतली त्याने. अर्थात यश एवढ्या मोठ्या प्रचंड संघर्षानंतर तुम्हाला मिळतं. नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. आता मात्र 6 बॉल 5 धावांची गरज असेल. मिस्टर शैलू शैलू आको टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती खरपूस समाचार. 1 धाव मिळाली, आता 5 बॉल आणि 4 धावांची गरज असेल. अर्थात या ठिकाणी हुसेन बोल्ट याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते कधीच एक किलोमीटरची रेस धावलेले नाहीयेत. ते नेहमीच 100 मीटरच्या रेसमध्ये धावले, 1 किलोमीटरच्या रेसमध्ये कधीच पार्टिसिपेट झाले नाहीत. 3 ऑलिम्पिक मध्ये 9 गोल्ड मेडल, काय जबरदस्त कामगिरी राहिली त्यांची. चला थोडस पाठीमागे व्हा, क्षेत्ररक्षकाला कोणत्याही अडचण होणार नाही. 5 बॉल 4 धावा बनवायच्या तिथे. राज फायटर्स की एनएस बुल्स कोलता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या सेकंड क्वालिफायर मॅच साठी. हाय व्होल्टेज सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला लेग बाहेरचा बॉल, आधीच कमी धावा डिफेन्स करायच्यात. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, दुष्काळात 13वा महिना, अगदी तसंच चित्र काहीसं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कमी धावा डिफेन्स करायच्यात आणि त्याच्यामध्ये मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात धावा आल्या. आता समीकरण आलंय, 5 बॉल आणि 3 धावांची गरज असेल. मिस्टर शैलू दापोलीचा विराट कोहली स्ट्राईक वरती खेळतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय बॉल, यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धाव मिळालेली नाहीये. 4 बॉल आणि 3 धावा बनवायच्या आहेत. कहाणीमध्ये पुन्हा एकदा रंगत येते. वैयक्तिक जीवनामध्ये रोमांचभरी जिंदगी जगणारे खेळाडू आज क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र पुन्हा एकदा रोमांच निर्माण करतायत. याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला 1 अवांतर धाव भेटेल आणि टीमची धाव संख्या आता पोहोचते 14 या आकड्यावरती. गरज आहे 4 बॉल 2 धावांची आवश्यकता. राज फायटर्स की एनएस बुल्स कोणता संघ फ्रेंड्स वॉरियर बरोबर सेकंड क्वालिफायर खेळ. यावेळेला फटका चांगला खेळलाय, सिंगल मिळाली, धावसंख्या बरोबरीत आणली आणि पुढच्या 3 बॉलवरती आता 1 धावेची आवश्यकता असेल सेकंड क्वालिफायर साठी. शेवटच्या 3 बॉल 1 धावेची गरज. या संपूर्ण स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा संघ कोणता ठरेल
एन एस पुस ओहो लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे आणि यस राज फायटर विन द मॅच क्वालिफाय टू सेकंड क्वालिफायर मॅच